संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। सोलापूर। पुण्यातील सराईत गुंडांचा सोलापुरात पोलिसांनी केला एन्काउंटर। सोलापुरातल्या लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेची कारवाई। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय वर्ष 23 असं या सराईत गुंडाचं नाव आहे। शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत। काही दिवसांपूर्वी तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते। लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे। या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला। गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती सोलापूर सिव्हिल रुग्णालयात वडील आणि पत्नीसह नातेवाईकांनी व्यक्त केला आक्रोश। शाहरुख शेख याचा एन्काउंटर केल्यानंतर पुणे शहर पोलिसांवर नातेवाईकांनी लावले गंभीर आरोप। लांबोटीजवळील चंदननगर येथे चकमक करण्यासाठी गेलेल्या पथकाकडून गोळीबार करण्यात आल्याचा शाहरुख शेख याच्या पत्नीचा आरोप। लांबोटी येथे शाहरुख शेख याला पकडण्यासाठी आलेल्या पुणे शहर पथकाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार केल्याचा पत्नीचा आरोप। वडील रहीम शेख यांनी पुणे शहर पोलिसातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाहरुख शेख यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला। सदर पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची नातेवाईकांची मागणी आहे। डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो। उन्होंने दरवाजे खोले, उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे। मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे, 4 गोली मारे, उनको नीचे गिरे डायरेक्ट। मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने। 10-15 जन थे, पूरे DB वाले थे, वो सब पहचानती मैं उनको, सबको भी देख ही लिए मैंने। नहीं, उन्होंने नहीं किए सर, वो तो सोए हुए थे। वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले, बराबर ये बोले कि अंदर मत आओ, अंदर मत आओ, ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे, वो गिरे नीचे। फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा। उनके पास पिस्टल थे? हाँ, उनके पास थी पिस्टल, पर उन्होंने चलाई नहीं। उन लोग ने डायरेक्ट क्या करे, गोली पहला इन्होंने मारे पुलिस वाले ने, वो नीचे गिर गए थे। हाँ, थी पापा उनके पास, पर उन्होंने चलाई नहीं, इन्होंने पहला गोली चलाई। कितने दिन से आप वहाँ पे रह रहे हैं? 10-15 दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे। और मतलब उनका रवैया अभी कैसे था? नहीं, अभी पूरा अच्छे से रह रहे थे, सुधर गए थे। उन्होंने वो दारू से पीते थे, लेकिन उन्होंने सब बंद करे, नशा पानी है डर के वजह से। बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनहगारी छोड़े थे। 1-1.5 साल हो रहा, पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी, इसके लिए वो यहाँ पे आए, बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए। आप बोल रहे हैं कि गुनाह छोड़ दिया, फिर उनकी तरफ से गुनाह दाखिल हुआ, उसका क्या है? वो जबरदस्ती उन्होंने गुनाह दाखिल करे, हमारे सामने की बात है। मेरे घर में थे उस दिन, मेरे हस्बैंड मेरे सामने, उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे, और उन्होंने क्या करे, दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए, तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले, और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे। उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए, और उनके मौके में भी इनका नाम डाले। वो तो मेरे साथ में थे, अभी तक भी साथ में से, दिन भर घर में रहते थे, किधर नहीं जाते थे, तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में, न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने। अभी क्या मांगे आपकी? नहीं, मेरे को मेरा हस्बैंड चाहिए, मेरे को मेरा आदमी मांगता, मेरे को मिलने का चाहिए। उन्होंने क्यों पूछ रहे
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. नागपूर महापालिकेच्या सर्व 151 जागांवर लढण्याची तयारी ठेवावी. भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी सर्व 151 जागांवर लढण्याचे संकेत देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. रवी भवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी इच्छुक कार्यकर्त्यांना तातडीनं आपले बायोडेटा पक्षाकडे सादर करण्याचे आवाहन केले. तसेच निवडणुकीच्या तयारीला लागा. आम्ही योग्य ते नियोजन करू. तुम्ही नियोजनबद्ध काम करा. पक्षाकडून वेळोवेळी आवश्यक ती मदत दिली जाईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिलं आहे. महापालिकेच्या सर्व 151 जागांवर लढण्याची तयारी ठेवावी असा स्पष्ट संदेश त्यांनी बैठकीत दिला आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापालिका निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतंत्रपणे याबाबत पक्षात संभ्रमाचं वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच भास्कर जाधव यांच्या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांशी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या ह्या बरखास्त झाल्या आणि आज जवळजवळ महाराष्ट्रामधल्या ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवटीचा कारभार सुरू आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायित्व असतात. परंतु गेली 2.5-3 वर्षे केवळ आणि केवळ प्रशासकाच्या हातूनच हा कारभार हाकला जातो आहे. आणि नुकतंच 6 मेला सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला आहे आणि राज्य सरकारला एक प्रकारची चपराक लगावली आहे की येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही निवडणूक घ्या. आणि आता जे सरकार महाराष्ट्रातलं केवळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी जो एक प्रकारचा हैदोस घातला होता, खास करून आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलं असाल तर रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर पडतंय आणि सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी दिलेल्या काही परवानग्या, काही काढलेली टेंडर ही रद्द करावी लागत आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर आता ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत आणि म्हणून आम्ही आज नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर, आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत. त्याकरता आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख इथे बसलेले आहेत, ज्यांच्यावर या पूर्व विदर्भामध्ये नागपूर आणि चंद्रपूर ह्या 2 महानगरपालिका आहेत. त्याची शिवसेनेचे उपनेते म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ते विजयराव कदम पण इथे आहेत. आणि म्हणून आज आम्ही आढावा हा नागपूरचा घेणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही चंद्रपूरचा आढावा घेणार आहोत. त्याकरता आम्ही आलेलो आहोत. निवडणुकांचं चित्र कसं राहणार आहे, म्हणजे येतात त्याच्या निवडणुका लागते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तर कसं चित्र राहणार आहे? असं आहे की एखादा पक्ष बळकट करायचा असेल, बलवान करायचा असेल, ताकदवान करायचा असेल तर लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं गरजेचं आहे. आणि निवडणुका जर लढल्या तर नवनवीन नेतृत्व तयार होतात आणि नवनवीन नेतृत्व ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला पक्षाला अधिक उभारी येते, ताकद मिळते.
दुर्दैवानं गेली 35 वर्ष शिवसेना आणि भाजपा हे एकत्र होते आणि विदर्भामध्ये आमचीच ताकद आहे असं करून मूळ जर 2000 आपण 1990 पासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त विदर्भामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद जास्त होती। 1991 साली जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेला जे लोक पलीकडे गेले ते आता तुमचे नेते गेले, आता त्या जागा आम्हाला द्या। त्या जागा भाजपाने घेतल्या, भाजपानं भाजपाच्या जागा ताब्यात ठेवल्या, हळूहळू एक एक जागा आपल्या पदरात पाडत गेले आणि आमचे निवडून आलेले लोक ते पराभूत करत गेले आणि शिवसेना थोडीशी आंधळ्या प्रेमानं त्या ठिकाणी काम करत होती असं म्हणायला हवं। काँग्रेसला हरवायचंच, त्याकरता भले कितीही मोठा त्याग करावा लागला तरी तो त्याग करायचा, परंतु मित्र किती कपटी आहे हे कळायला 35 वर्षे गेली। त्यामुळं विदर्भामध्ये मूळ शिवसेना मजबूत असूनसुद्धा हळूहळू शिवसेनेला आमदारकीच्या जागा, खासदारकीच्या जागा, नगरपालिकेच्या जागा, जिल्हा परिषदेच्या जागा कमी मिळत गेल्या। त्यामुळे शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे विस्तार करता आला नाही। आज ही युती नाही आहे, महाविकास आघाडी होईल नाही होईल हे उद्धवसाहेब ठरवतील, परंतु किमान आज आम्ही आमच्या लोकांना या संदर्भामधल्या आढावा घेऊन योग्य त्या सूचना देणार आहोत। नागपूरमध्ये शेख काउन्सिल लढण्याची तयारी जरूर आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेला मी नेता म्हणून इथं होतो। या पूर्व विदर्भामध्ये ज्या 28 जागा आहेत ते 28च्या 28 जागांवर आपण उमेदवार तयार केले होते। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला एकही उमेदवार मिळणार नाही अशा वल्गना करणाऱ्या लोकांना आपण 28च्या 28 जागा, आणि मला वाटतं तुम्ही साक्षीदार असाल, ज्या ज्या वेळेला मी इथं बैठका लावल्या त्या वेळेला इथं हजारो लोक जमलेले असायचे, हजारो लोक। आणि म्हणून संधी मिळाली तर कार्यकर्ते लढतील, उभे राहतील, त्यामुळं तयारी तर करावीच लागेल। काँग्रेस स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करते आहे, अशा यावाल्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय शिवसेना हा एक शिस्तीनं चालणारा आणि आदेशानं चालणारा पक्ष आहे, त्यामुळं आम्ही आमचा आढावा घेणार आहोत आणि आपली माहिती पक्षप्रमुखांच्या समोर आम्ही ठेवणार आहोत। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। जळगाव चोपडाच्या आठवडी बाजारात लोणच्याची कैरी विक्री आणि घेणाऱ्यांची गर्दी। चोपडा तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून रात्री चांगला पाऊस होतोय। वातावरणामध्ये थंड आणि गरम दोन्ही अनुभव नागरिकांना येत आहेत। तरी देखील वर्षभरासाठी शेतकरी वर्ग, सर्वसामान्य नागरिक लोणचे टाकण्यासाठी बाजाराकरिता येत असतो। आज चोपडाच्या आठवडी बाजार असल्याने बाहेर राज्याहून कैरी विक्रीसाठी आलेली आहे। बाजारात कैरी घेण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत। कैरी घेतल्यानंतर घरी कैरी फोडण्यापेक्षा बाजारातच कैरी फोडणारे बसले असल्याने 10 रुपये किलो याप्रमाणे कैरी फोडली जात आहे। या आठवडी बाजारात कैरीला 40 रुपयांपासून ते 75 रुपये किलोपर्यंतचा भाव आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या कैरी बाजारात विक्रीसाठी आलेली आहे। तसेच लोणच्याला लागणारा किराणा बाजार, त्यांची देखील दुकानं ठिकठिकाणी लागलेली आहेत। जेवढा पाऊस पडेल तेवढा येणारा बाजार मोठ्या प्रमाणावर भरेल असं देखील दुकानदार सांगत आहेत। मागच्या बाजारापेक्षा या बाजाराचा भाव थोडा वाढलेला आहे, पण कैरीची क्वालिटी पण चांगली आलेली आहे। दुसऱ्या राज्यातून कैरीचा माल आपल्या चोपडा तालुक्यात आलेला आहे आणि भावाने जे कैरी जे कापतोय भाऊ ते पण एकदम पद्धतशीर आणि एका साईजचे कापतोय। त्यामुळे आणि जनरली या बाजाराला भाव जो आहे तो आपल्याला 50 रुपये किलोने कैरी सर्वसाधारण बघायला मिळते आणि बऱ्यापैकी चांगली क्वालिटीची कैरी आली। वर्षभर आहे लोणचं टिकावं लागतं। हां,
वर्षभर आपल्याला हे लोणचं शेतकरी बंधू वगैरे असतात सर्व, मग ते वर्षभर आपल्याला यूज करावं लागतं, वापरावं लागतात. त्यामुळे बऱ्यापैकी आपण तयारी पूर्ण वर्षभरासाठी साठवण करत असतो. त्यामुळे बऱ्यापैकी लागायला लोणच्याचा बाजार त्याच्यात काही भाव वाढ झालेली आहे का आपण इतर साहित्याचे? नाही, मागच्या वर्षी याच्यात वाढ झालेली, पण काय आता सर्वांना नुकसान भरपाई असते, वादळ वारे असतात, त्या वगैरे आपण बी शेतकरी आपण पण समजू शकतो काय. त्यामुळे साधा म्हणजे शनिवार रविवार असल्यामुळे आम्ही बी आज आलेलो इकडं मार्केटला. आज सुट्टी असल्यामुळे आम्ही मग केरी आलो आणि रविवारी चांगली आपली चोपडा बाजारला चांगली केरी येते, त्याच्यामुळे आज रविवारी आलेलो कैरी बिक्री 50 रुपये किलो, 45 रुपये किलो सुपर कैरी. सुपर कैरी हाँ, 12 महीने का जार, पूरी व्हाइट. कहाँ से लाए ले? ये साउथ इंडिया का माल है. लोग ग्राहक आ रहे बोले तो बारिश हो गई, मतलब बाजार सक्सेसफुल है. सक्सेसफुल है. तो कुछ भाव करते होगे? भाव हाँ, अभी तो 1 घंटे में भाव बढ़ भी सकते, 60 रुपए किलो हो सकते कैरी. 60 रुपये मार्केट में करंट है. अच्छा, ये जो कैरी लेने वाले जो ग्राहक है वो भाव करते हो गए? ऐसा बोल रहा करते क्या, 2, 4, 5 रुपए की बात रहती, बाकी लेके तो जा रहे हैं. माल सुपर है अपना, सुपर क्वालिटी का माल है. सुपर माल है. और आने वाले बाजार में भाव बढ़ सकता? भाव नहीं कह रहे तो बाजार कैसे चलेगा? भाव होगा तो बाजार चलेगा. अच्छा. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आमदार योगेश सागर यांची पत्रकार परिषद. संजय राऊत हे त्यांच्या आकले अशा मीडियानी त्याला हे दिलेला इम्पॉर्टन्स आहे. गुजरातमध्ये उद्योग नेण्याचं काम उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री असताना किती इन्व्हेस्टमेंट गुजरातला गेली आणि किती इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आली, त्याचा जर आपण हिशोब बघितला तर आपल्याला कळेल की संजय राऊत ज्यांची चाटुगिरी करतात ते जे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त गेलं की महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट जास्त आलं. कालच नागपूरमध्ये हेलिकॉप्टरच्या उत्पादनाचा एक भूमिपूजन करण्यात आलं आहे. प्रत्यक्ष 2000 लोकांना आणि अप्रत्यक्ष 15,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. 10,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट झाला आहे विदर्भामध्ये. महाराष्ट्रभरात दावोसच्या माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दावोस व्हिजिट नंतर 16 लाख कोटी रुपयाचे करार झालेत. त्यापैकीचे सर्वे सुरू आहेत, वाटाघाटी सुरू आहेत, त्यांना जागाची दाखवणी आणि जागाची ऑफर सुरू आहेत. त्यांच्याशी बसून बाकीचे सगळ्या विषयातील त्यांना ज्या ज्या ईज ऑफ डुईंग बिझनेसचे लाभ देता येईल त्या नियमानुसार लाभ देण्याचा सगळ्या चर्चा सुरू आहेत. आणि त्यामुळे हा एक डिप्रेशनमध्ये आलेला माणूस आहे. कधी कधी असं वाटतंय की पक्ष आता ज्या रसातळाला
उबाठा चालली आहे त्याला केवळ माध्यमाचे 2-4 माध्यमाचे गृह आहेत त्यांना हाताशी धरून टिकवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे, त्याच्याशिवाय काही नाही. ऑपरेशन सिंदूर जगामध्ये काल पाकिस्तानच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेत जाऊन ऑपरेशन सिंदूरचा जो वर्णन केलं आहे की 40 विमानाच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक 80 विमानाच्या माध्यमातून 4-4, 5-5 क्षेपणास्त्र आमच्या पाकिस्तानात ठोकले गेले. जवळजवळ 400 क्षेपणास्त्र हे पाकिस्तानात भारताने दागले. हे अमेरिकेला जाऊन पाकिस्तानवाले सांगतात. हे भारतात बसलेले पाकिस्तानी ज्यांना डोळ्यामध्ये केवळ मोदी द्वेष आणि संरक्षण विभागाचा द्वेष आणि भाजपाचा द्वेष हे द्वेष आहे, त्यांच्या स्टेटमेंटला कोण मीडियाचे 2-4 ग्रह सोडून इम्पॉर्टन्स देत नाही. जेव्हा ज्या परिस्थिती राजकीयमध्ये निर्माण होतात. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिकमध्ये महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम. नाशिकमध्ये महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे. काल आमदार छगन भुजबळ यांनी पाहणी केली होती आणि या पाहणीनंतर पालिका प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक शहरातील मुख्य चौक असलेल्या द्वारका सर्कल परिसरातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन नाशिककरांचा श्वास कोंडला गेला होता. अखेर आमदार छगन भुजबळ यांनी केलेल्या पाहणीनंतर आता महापालिकेकडून वाहतूक कोंडी फोडत नाशिककरांचा श्वास मोकळा करण्यात येतो आहे. पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताला आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या? या ठिकाणी सर्कल काढण्यात आलेला आहे, त्याची आता चाचणी सुरू आहे आणि सिग्नल पण सुरू करण्यात आलेले आहे. बऱ्यापैकी वाहतूक सुरळीत झालेली आहे, परंतु या ठिकाणी काही रस्ते जे आहेत ते वन वे पण करणं आवश्यक आहे. त्याची पण आम्ही प्रायोगिक तत्वावर चाचणी घेणार आहोत आणि नगरपालिकेचं पथक थोड्यात या ठिकाणी येत आहे. 4 रस्त्याला जे काही टपऱ्या वगैरे असतील हे आम्ही काढून घेणार आहोत. रिक्षांचे पण थांबे योग्य ठिकाणी राहतील याची दक्षता घेणार आहोत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यातील संस्था चालकांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार नयना झाडे.
शिक्षक भरती घोटाळा दाबण्यासाठी माजी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या नयना झाडे यांनी केला आहे। या प्रकरणात माजी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी तक्रार केली होती, पण त्यांना सर्वात आधी अटक करण्यात आली। का अटक करण्यात आली असा सवालही नयना झाडे यांनी उपस्थित केला आहे। बड्या संस्था चालकांवर आता कारवाई होईल असं वाटतं, पण माझ्या मते तरी संस्था चालकांवर सर्वात पहिले कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे होती, कारण शिक्षण विभागामध्ये शालार्थ ID करता प्रस्ताव हा संस्थेकडून येत असतो आणि जो व्यक्ती पात्र आहे त्या पदाकरता शिक्षक असो की मुख्याध्यापक असो, पात्र असलेल्या शिक्षकाचाच प्रस्ताव हा शिक्षण विभागाकडे पाठवला जातो आणि त्यानंतर हे सगळं होत असते। त्यामुळे पहिले तर दोषी हा शिक्षण संस्थांवर पहिले दोषी मी शिक्षण संस्थांना मानते म्हणजे असं त्या प्रोसेसनुसार संस्था चालकच या प्रकरणामध्ये दोषी आहेत। उल्हास नरड यांना अडकवण्यात आल्याचंही तुमचं म्हणणं आहे का असं वाटतं? त्यांना अडकवण्यात आलेलं आहे हे अगदी स्पष्ट होते आहे। सर्वांना माहिती आहे की हा जो घोटाळा आहे हा मला असं वाटतं साधारणतः 2017 पासूनचा आहे आणि नरड साहेब हे 2023 पासून या पदावर रुजू झालेले आहेत आणि जे मृत उपसंचालक आहे त्यांच्या सह्यांनी शालार्थ ID निघालेले आहेत। म्हणजे 23 ते 24 याच्या व्यतिरिक्त नरड साहेबांनी स्वतः दखल घेतली यादव या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील, की त्यांच्या लक्षात आलं की हे अशा चुकीच्या शालार्थ ID बनत आहे आणि मुख्याध्यापक पदावर पात्र नसलेला व्यक्ती गेलेला आहे आणि त्यांनी शहानिशा करून एक कमिटी रुजू केली आणि त्यांनीच ती कमिटी स्थापन केली आणि त्यांनीच हे प्रकरण म्हणजे त्यांनीच कारवाई केली की त्यांनाच हे प्रकरण बाहेर काढायचं होतं की हे असं चुकीचं या विभागामध्ये चालू आहे आणि त्यांनीच कारवाई केली आणि त्यांनाच तिथे अडकवण्यात आलं। हे आम्हाला म्हणजे कुठेच कोणालाच पटेल असं आम्हाला वाटत नाही, कारण जो व्यक्ती स्वतःच ज्यांच्या लक्षात आलं, उल्हास नरड हे एक खूप हुशार व्यक्ती आहेत, गरीब घरातून आलेले एक सुज्ञ असे अधिकारी आहेत। आम्ही पण या क्षेत्रात वावरते, आम्ही या शिक्षण विभागाशी जुळलेला आहोत, स्वतः आमच्याही संस्था आहेत, माझे मिस्टर सुद्धा या क्षेत्रात प्राध्यापक आहेत आणि मला असं वाटतं की स्वतः ज्यांनी या तक्रार केली की असं चुकीचं शालार्थ ID निघत आहे आणि यावर एक कमिटी स्थगित केली आणि त्यांनाच त्यांचं जाळं टाकून त्यांनाच त्यात अडकवण्यात आलं आणि अशी अचानक त्यांच्यावर 7:55 त्यांच्यावर त्यांची हे होते पोलीस वॉरंट निघतो आणि 8 वाजता त्यांच्यावर गडचिरोलीमध्ये अटक होते। हे प्रकरण सुरू झालं, त्यांना जामीनही मिळाला, आता तुम्हाला हे प्रश्न का उपस्थित करावा वाटतंय आणि तुमची पुढची भूमिका काय आहे? आमची पुढची भूमिका हे आहे की अजून शिक्षण संस्थांवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना रडारवर घेतलं पाहिजे आणि नरड साहेबांवर जो अन्याय झाला त्याची भरपाई व्हायला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि जे या दोषी आहेत, कुणी असो, अधिकारी असो की त्यामध्ये ज्यांनी ही कमिटी ज्यांची स्थापन केली त्यामध्ये आता सगळ्या ज्या सामाजिक संस्था आहे, ज्याही सामाजिक संस्था आहे, जर अशा वेळी जर एखाद्यावर अन्याय होत असेल, अधिकारी आहेत ते ठीक आहे, पण पहिले ते एक नागरिक पण आहे, या समाजातले एक सामान्य कुटुंबातून आलेले एक नागरिक पण आहे। जर असं एवढ्या मोठ्या पोस्टवर गेल्यानंतर पण त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही विविध संस्थांच्या संघटनांच्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आम्ही काही नागरिक सामाजिक मंडळ आम्ही यामध्ये आंदोलन सुद्धा करू शकतो। जर कारवाई ही सुव्यवस्थितपणे ज्यांना रडारवर घ्यायचं, संस्था असो, अधिकारी असो, शिक्षण अधिकारी असो किंवा ज्यांनी जी कमिटी स्थापन करणाऱ्यांनी साहेबांनी केलेली कमिटी स्थापन केली आणि त्यांनी तो अहवाल पाठवला आणि साहेबांनाच त्यामध्ये अडकवलं असेल, अशाही व्यक्तींना कारवाई व्हायला पाहिजे। अजून कोणी यात गोवल्या गेले असेल प्रत्यक्षपणे जो कोणी साहेबांना बळीचा बकरा बनवला जात असेल आणि त्यांचं वैयक्तिक काही असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे असं मी
आज आमच्या सर्वांच्या वतीने आज मी आपल्या या शासन नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? धुळे तालुक्यात शेती पेरणीच्या कामांना वेग। धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची आता लगबग सुरू झाली आहे। धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात शेतकऱ्यांनी शेतीची मशागतीसह कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे। पारंपरिक बैलजोडीच्या सहाय्याने शेतीची नांगरणी करून कपाशी लागवड मजुरांद्वारे करण्यात येत आहे। पारंपरिक गाणे म्हणत महिला आनंदाने कपाशी लागवड करताना पाहायला मिळत आहेत। यावर्षी देखील चांगल्या प्रकारचा पाऊस पडावा आणि शासनाने कपाशीला यंदा तरी चांगला भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आहे। काले बाऊ पांबेर नाडस काया वावर मा दव्या नंदिनी पांबेर देव मना साजरा आले जाय मना मोगर आले देव मना साजरा आले सांगू का जेल्या बाई मने दाट चांदा मने नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने खडकपाडा कल्याण स्टेशन मार्गासह मेट्रो प्रकल्पांना वेग। रवी पाटील यांची पत्रकार परिषद। कल्याणमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात 2 दिवसांपूर्वी MMRDA कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीत कल्याण लोकसभा क्षेत्र आणि विशेषतः कल्याण पश्चिममधील काही दीर्घकालीन प्रश्नांवर चर्चा झाली। कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीचा आढावा दिला। गेल्या 8 ते 9 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशन या प्रस्तावित मार्गासाठी DPR डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट मंजूर झालेला असून लवकरच त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची त्यांनी सांगितलं आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत। तसेच मेट्रो प्रकल्पांबाबतही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। मेट्रो लाईन 12 आणि 14 यांचा लाभ कल्याणकरांना मिळणार असून मेट्रो 5 ही दुर्गाडी किल्ल्यापासून खडकपाडा मार्गे पुढे बिर्ला कॉलेज, भवानीनगर, सुभाष चौक, कल्याण स्टेशन आणि गुरुदेव भागापर्यंत जाणार आहे। याशिवाय दुसरा मार्ग सुभाष चौक ते उल्हासनगर आणि पुढे चिखलोलीपर्यंत विस्तारित केला जाणार आहे। या पायाभूत प्रकल्पांमुळे कल्याणच्या विकासाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे। आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक MMRDमध्ये बैठकीचे नियोजन करण्यात आलं होतं। कल्याण लोकसभेचा आढावा आणि कल्याण पश्चिमचे काही प्रश्न होते। त्या बाबतीत महत्त्वाचा जो मुद्दा होता की गेल्या 8-9 वर्षापासून
जो मार्ग अयोग्य आहे त्या मार्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्नशील होतो की हा मार्ग खडकपाडा, बिर्ला कॉलेज, भवानी चौक मार्गे कल्याण स्टेशनला जावा आणि त्याची परवा बैठकीमध्ये DPR तयार झालेला आहे. त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. याच्यासाठी कल्याणकर हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानते, कारण की ह्या लढ्याला यश आलेलं आहे. कारण की नागरीकरण खऱ्या अर्थाने या भागामध्ये होतं आहे आणि जास्तीत जास्त नागरिक या भागात राहत आहेत, त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि मेट्रो 12, मेट्रो 14 या सगळ्या याच्यात लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि त्याचा फायदा हजारो लाखो नागरिकांना होणार आहे. मेट्रो 5चा मार्ग कसा असेल या संदर्भात लोकांच्या मनात नाही, तेच सांगतो. दुर्गाडी किल्लापासून सुरू होईल, चौकापासून तो खडकपाड्याला येईल. खडकपाड्यापासून बिर्ला कॉलेज, भवानी चौक, सुभाष चौक, कल्याण स्टेशन आणि ते गुरुदेवला जे आपलं मेट्रो 12चं स्टेशन आहे ते त्याला कनेक्ट होणार. आणि तिथूनच दुसरा रूट जो ह्याच मेट्रो 5चा नवीन करण्यात आलेला आहे तो सुभाष चौकातून उल्हासनगर मार्गे चिखलोलीपर्यंत असे 2 मार्ग आहे, पण एकाच रूटवरून जाणार आहेत. म्हणून ते थोडंसं कन्फ्युजन होतं. तर ते कल्याण स्टेशनला आपली मेट्रो जाणार. मेट्रोच्या व्यतिरिक्त अनेक कामं होती. त्यात रिंग रोडचा विषय आहे. रिंग रोडचे काही टप्पा क्रमांक 5, टप्पा क्रमांक 6, टप्पा क्रमांक 7, टप्पा क्रमांक 8 असे 4 टप्पा क्रमांकामध्ये जे कामं सुरू आहेत त्याचा आढावा तिथले MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आला. तसाच नवीन एक प्रपोजल आपलं गंधारी ब्रिजला नवीन ब्रिज तयार करणं, त्याचप्रमाणे तिथून पडग्यापर्यंत 4 पदरी रस्ता तयार करणं, नवीन उड्डाण पूल तयार करणं, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं कल्याणकरांसाठी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा रथ या कल्याणमध्ये, डोंबिवलीमध्ये येणार आहे हे याच्यावरून दिसतंय. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? शासकीय आश्रमशाळेतील नर्स भरतीत मोठा घोळ, पैसे घेऊन नियुक्ती केल्याचा उमेदवारांचा आरोप. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी देवरीद्वारे विविध प्रकारच्या योजना चालवण्यात येतात, त्यामध्ये शासकीय आश्रमशाळा चालवण्यात येतात. या शासकीय आश्रमशाळेमध्ये बाह्यस्त्रोताद्वारा सरकारने नर्स या पदभरतीकरिता बाह्यस्त्रोताला परवानगी दिली होती. गोंदिया जिल्ह्यात 16 शासकीय आश्रमशाळेमध्ये या पदभरतीकरिता बाह्यस्त्रोताने जाहिरात दिली. मात्र नियुक्तीच्या वेळी यामध्ये मोठा घोळ सुरू असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी शासकीय आश्रमशाळेमध्ये नर्स पदाची भरती बाह्यस्त्रोताद्वारे शासनाने सुरू केली होती आणि यात गोंदिया जिल्ह्यातील 16 शासकीय आश्रमशाळांचा समावेश होता आणि यामध्ये बाह्यस्त्रोतांनी नेमणूक करताना स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देता यादीमध्ये नाव असूनसुद्धा त्यांना डावलून इतरत्र उमेदवारांना पैसे घेऊन नियुक्ती दिली असल्याचा आरोप यावेळी उमेदवारांनी केला आहे. तसेच या शासकीय आश्रमशाळांमध्ये परिचारिका नियुक्ती करण्याबाबत बाह्यस्त्रोताद्वारे एका संस्थेची नेमणूक झाली होती. या अनुषंगाने काही नागरिकांच्याकडून माझ्याकडे एक तक्रार अर्ज काल प्राप्त झालेला होता. त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जे काही पुढं चौकशी करावी लागेल चौकशी करण्यात येईल.
आणि याबाबत आमच्या वरिष्ठ कार्यालयाला त्या अनुषंगाने जी काही सत्य किंवा अपडेट आहे ते देण्यात येईल. सर JR प्रमाणे तसे नियुक्ती करण्यात आलेली नाही का? याबाबतीत सर्व अधिकार ते आउटसोर्सिंगद्वारे किंवा हायस्कोद्वारे संस्थेला दिले गेलेले होते. त्यामुळे याच्यामध्ये डायरेक्ट शासनाने किंवा कार्यालयाचा डायरेक्ट असा नियुक्तीमध्ये काही संबंध नाही. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नांदेड दिव्यांग बांधवांनी काढला अशोक चव्हाण यांच्या घरावर भीक मागून मोर्चा. राज्य शासनाच्या GR प्रमाणे दिव्यांग बांधवांवर होणारा खर्च होत नसल्यामुळे आज दिव्यांग कृती संघर्ष समितीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर भीक मागू मोर्चा काढण्यात आला. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन अशोक चव्हाण यांनी त्यांना लवकरात लवकर दिव्यांगांचा निधी वाटप केला जाईल अशी ग्वाही दिल्यामुळे हे आंदोलन संपवण्यात आले आणि यापुढे नांदेड जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांना आम्ही सूचना देऊन आमचा दिव्यांगांचा निधी खर्च होत नाही, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, यासाठी 15 ते 31 जूनपर्यंत आम्ही हे मोर्चे असे चालू ठेवणार आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राज्य सरकारमधले मंत्री असो किंवा मग विरोधी पक्षातले नेते यांच्या सभा आम्ही उधळून लावू असा इशारा दिव्यांग कृती संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं. भीक मागो आंदोलन. याचं कारण म्हणजे MP लॅड्समधला दिव्यांगांचा राखीव जो निधी आहे दरवर्षीचा 30 लाख रुपये हे खासदार महोदयांनी दरवर्षी खर्च करणं बंधनकारक आहे. तसेच नियोजन विभागाचा शासन निर्णय आहे 2016 आणि 2023 यानुसार आमदार महोदयांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव 30 लाख रुपये हा त्या वर्षी खर्च करणं बंधनकारक आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी हा निधी खर्च नाही केला. त्यामुळे आज नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खासदार आणि आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी आम्ही सुरुवात हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला. याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री असताना तसेच विद्यमान आमदार त्यावेळेस त्यांनी असताना, कारण हा निधी जो आहे हा निधी आजपर्यंत अखर्चित आहे. दुर्दैव एवढं कळलं की माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन विभागाचं पत्र अद्याप प्राप्त झालं नाही असं आम्हाला कळलं. एक खेदाची बाब वाटली. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने ते पत्र होतं जानेवारी 2025. राहुल सर या ना. अरे काय सांग बोलायचं. हां, आज दिव्यांग बांधवांच्यासाठी खासदार निधी आमदार निधी मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आमदार आणि खासदार नांदेड जिल्ह्यामध्ये एकाही दिव्यांगाचे खासदार निधी देत नसल्यामुळे किंवा त्यांना त्यांचे प्रश्न संसदेत किंवा अधिवेशनामध्ये मांडत नसल्यामुळे आम्ही आज भीक मागो आंदोलन करून आज खासदार साहेबाच्या घरी आलो. खासदार साहेबासोबत चर्चा झाली. खासदार साहेब म्हणतात की नियोजन विभागाचं पत्र अद्याप मला पोहोचलेलं नाही. नियोजन भवन म्हणून पत्र काढलेले आहे. आम्ही नियोजन भवनामध्ये अनेक वेळा या खासदार निधी आमदार निधी मिळावा म्हणून वारंवार निवेदनं दिली, पण निवेदन देऊनसुद्धा आजपर्यंत खासदार साहेबा दिलेले पत्र आमदार असताना सुद्धा मिळालं नाही. ही शोकांतिका आहे. आणि खासदार साहेबांनी मला जर मिळाले नसेल तर यापुढं 6 वर्ष मी खासदार आहे. 6 वर्षाचा निधी मी महाराष्ट्राचा खासदार असल्यामुळे पहिलं प्राधान्य मी भोकरमध्ये राज्याचा खासदार असल्यामुळे पहिलं प्राधान्य मी माझ्या भोकर मतदारसंघामध्ये देईल आणि भोकर मतदारसंघातले दिव्यांग संपल्यानंतर मी जिल्ह्याचा विचार करेल, राज्याचा विचार करील, पण दिव्यांगाचा निधी देण्याचं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी,
छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका नाशिक। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं मला वाटत नाही। छगन भुजबळ। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल, याबाबत भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं आहे। आणि याबाबत छगन भुजबळ यांना विचारलं असता भुजबळ यांनी म्हटलं आहे की दोघेही एकत्र आले तरी भाजपला फरक पडणार नसून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असं मला वाटत नाही। कोणी? भास्कर जाधव, शिवसेना। त्यांनी असं वक्तव्य केलंय की दोघं बंधू एकत्र आले तर आगामी महानगरपालिकेमध्ये 54% मतं या दोन्ही भावांना मिळतील, अशा पद्धतीचा सर्वे झालाय। त्यामुळे भाजप कुठंतरी घाबरलंय। मला काय माहिती नाही काय त्यांचं मत आहे। भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही। आणि हे तुम्ही म्हणता ते उद्धवजी आणि राजजी हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही। तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल। असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलंसुद्धा बळ वाढतं की नाही। आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे ना। आता ते किती वाढेल याचा काय माझ्या काय अभ्यास नाही आहे, परंतु त्याचं काय होणार आहे का तर या सगळ्या ज्या आहे असं व्हावं अशा ज्याला म्हणतात विशफुल थिंकिंग म्हणतात मला, अशी म्हणेल अनेकांच्या मनातली अपेक्षा असते। पण सर्वेवरती काय सांगत? सर्वे त्यांनी सर्वे जर मला माहिती नाही त्यांनी सर्वे केला की नाही आणि त्याचं सर्वे आहे की नाही। थँक्यू सर। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मनसे हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे। उदय सामंत। जिल्ह्यातील पावसाच्या नुकसानीची माहिती घेतली। जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली। हस्तक्षेप केला पाहिजे। वित्तहानी होणार नाही, जीवितहानी होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे। आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे। प्रांताधिकारी देखील माझ्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आहेत, त्यांच्याकडनं देखील मी माहिती घेतली। सर, काल बच्चू कडूंचं जे आंदोलन आहे ते तुमच्या मध्यस्थीनंतर त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या गदारोळ सुरू असलेलं पाहायला मिळतोय। भाजपच्या संकल्पपत्रात कर्जमाफीचं आश्वासन होतं तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलंच नव्हतं असं अतुल सावेंनी दावा केलेला आहे। आणि तसेच लाडक्या बहिणींमुळे शेतकरी कर्जमाफी रखडली असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणत त्या विषयावर सारवासारव केलेली आहे। मला असं वाटलं की बाकीचे मंत्री महोदय काय बोलले याच्यापेक्षा मी काल जे काही जाऊन पत्र दिलं ते महत्त्वाचं आहे। ते शासनाच्या वतीचं पत्र आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की शेतकरी कर्जमाफी करत असताना उच्चस्तरीय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आल्यानंतर तो निर्णय घेतला जाईल। पण ती समिती कशासाठी आवश्यक आहे तर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना देखील आपण कर्जमाफी देणार आहोत का? छोट्या शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी किती देणार आहोत? पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण किती बेनिफिट्स देणार आहोत? या सगळ्याचा उल्लेख त्या समितीमध्ये असेल। समिती पूर्ण त्याचा विचार करेल, शासनाकडे अहवाल देईल आणि त्याच्यानंतर तो आम्ही निर्णय घेणार आहोत। सामनाच्या लोकसभेतून असं म्हटलं की राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्याची इत्यंभूत माहिती आमच्याकडे आहे। फक्त फडणवीस सुरुवात फडणवीसचं काम या ठिकाणी करत भूमिका सामनाच्या लोकसभेमध्ये मांडली गेली। मी तर तो वाचत पण नाही खरं सांगायचं तर। पण तुम्ही आता प्रश्न विचारला आहे म्हणून सांगतो की मी अनेक वेळा सांगितलं आहे की मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे। राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे, ते स्वाभिमानी आहेत। त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर UBT-बरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलता कामा नये, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता कामा नये, अमित शहांशी चर्चा करता कामा नये, दिल्लीला जाता कामा नये। या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही, कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे, त्यांनी स्वाभिमानी आहेत। आणि काल त्यांनी करून दाखवले, त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली
म्हणजे UBTनं समोरून सांगितलेलं असताना देखील ज्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात म्हणजे त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे. पण एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्याबरोबर युती करावी म्हणून किती धडपड करतो हे UBTनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं आहे. दुसरीकडे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या